ऐका ना काय? मला जरा गरम पाणी द्या ना प्लीज. हा देतो. द्या ना पटकन प्लीज. अरे हो देतो देतो. पाहिजे पाणी प्यायला हवंय म्हणून. आधी प्रिया मॅडमचा डेस्क पुसतो मग देतो. 15 मिनिट झालं तो एक डेस्क पुसताय. काय लाकडाचा आरसा करणार आहे का? द्या ना प्लीज पाणी. मला सांगितलंय डॉक्टरांनी गरम पाणी प्यायला. मला द्या ना प्लीज. देतो म्हटलं ना. पाणी नाही प्यायला तर तडफून मारणार आहे वासाडा. एक मिनिट मोरे, काय बोललात? काय बोला म्हणजे? तुम्ही बोललात ना आता काहीतरी. बोलायला नको. बोलायला नको. अरे अरे काय अरे हे बघा, चतुर्थ श्रेणी कामगार जरी मी असलो ना तर मी भारताचा नागरिक आहे. हा आहात. मी काहीच नाही. आज म्हणजे जरा बोलताना डिसेन्सी ठेवा. मी काही बोललोच नाही मोरे तुम्हाला. म्हणजे मला बोलायला स्वातंत्र्य नाही? नाही तुम्ही बोला. नाही मला बोलायला स्वातंत्र्य नाही का? पण मी काही बोललोच नाहीये. 47 साली तुम्ही एकटेच स्वातंत्र्य झाले हो? आम्ही नाही स्वातंत्र्य झालो. पण याचा म्हणजे म्हणजे बोलायचं नाही मी. नाही तुम्ही नाही मी बोलणार. अरे मोरे नाही मी बोलणार. तुम्हीच बोलताय मोरे. काय बोलतोय म्हणजे? अरे म्हणजे आम्हाला बोलायला अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नाहीये. अरे काय आहे? ही स्किटची सुरुवातच नाही मोरे. काय मला कळत नाही काय चाललंय. अरे मोरे मला पाणी मागितलंय मी फक्त साधं. मग देतो ना. नाही म्हटलंय का? मग गरम पाणी मागितल्यावर एवढं का चिडताय? गरम पाणी पाहिजे? हा उकळतं पाहिजे का गुमसुम गुमसुम? गुमसुम गुमसुम म्हणजे म्हणजे थंड पाणी आणि गरम पाणी मिक्स करून. मग कोमट म्हणा ना. मग तुम्ही म्हणा. अरे मोरे कोमटच हवंय. प्यायला हवंय मला. कोमटच हवंय. आणतो आणतो. वासाडे पाणी पिताय गरम पाणी. आग काय लागली. माझं चुकलंय काय एवढं बोल लावून गेले. सर गुड मॉर्निंग सर. There is nothing good in this morning, Mr. प्रताप. सॉरी सर. परवा तुम्हाला एक फाईल दिली होती जी काल दुपारी सबमिट करणं गरजेचं होतं. काल तुम्ही नव्हतात. कुठे गेला होता? सर पगाराच्या दिवशी गायब होत नाही तुम्ही. सबमिशनच्या दिवशी कसे काय गायब होता मिस्टर प्रताप? सर ऍक्च्युली का दांडी मारली तुम्ही काल? जस्ट टेल मी. काल सर बरं नव्हतं मला जरा. काय काय बरं नव्हतं तुम्हाला? काय बरं नव्हतं? टेल मी. ऍक्च्युली मला ताप आला होता सर. ताप आला होता. सर मला फक्त ताप आला असता तरी मी आलो असतो ऑफिसला. सॉरी सर. सॉरी. पण काय झालं सर, मला अशक्तपणा पण आला होता. खूप विकनेस आला होता आणि अंग असं भट्टीसारखं तापलं होतं सर. तुम्हाला ताप आला होता, मग तरी फिन्स्टावर स्टोऱ्या कशा अपलोड करत होता तुम्ही काल? बायकोनी कॉफी तुम्हाला बनवून दिली, त्याची स्टोरी पोस्ट केली तुम्ही. तेरी हात की कॉफी दवा है, मैं नदी तू हवा है. ही स्टोरी तुमची. सर ऍक्च्युली म्हणजे तसं करणार. सॉरी काय- तसं काय- करणार नव्हतं सर. पण मग? काय झालं, मला बरं नाही आणि त्यात पाऊस पण येत होता. तर बायकोने माझ्यासाठी कॉफी केली ना, तर ती मला कॉफी देताना असा आमचा हात सॉरी don't सर, touch. असा हात लागला तर मोमेंट क्रिएट झाली. तर मग मला काही फरक नाही पडत तुमच्या मोमेंटची. या अशा मोमेंट तुमच्या आयुष्यात 1000 वेळा येतील. कंपनीच्या आयुष्यात 40 कोटी रुपये डीलची मोमेंट सारखी येणार आहे का? नाही की नाही? पायनॅपल म्हणा शिंकण्याच्या आधी माझ्या पायनॅपल सर. पायनॅपल म्हटलं की शिंका जाते, लक्षात ठेवा. येस सर. सॉरी सर. सॉरी. पण मी सर मुद्दाम नाही केलं सर. मला खरंच बरं नव्हतं सर. बरं नव्हतं. मला तापाची कारण नका देऊ सर पण मी क्वचित दांड्या मी मारतो. क्वचित सुद्धा दांड्या मारत नाहीत मिस्टर प्रताप. क्वचित सुद्धा नाही. करोनाच्या वेळी माझी ऑक्सिजन लेवल कमी झाली होती, तेव्हा बोनसाय हातात धरून काम करत होतो. पाणी. हळू. हा, दे, पाणी हे बॅग आत ठेवून या. इकडे. मोरे गुमसुम गुमसुम काय आहे पाणी? हा. अरे सर गुमसुम नसतं सर, कोमट असतं. शटअप. सॉरी सर्दीचं कारण देता तुम्ही मला? Sorry, sir. मला सर्दी झाली होती तेव्हा इथे दोरा बांधून इथे टिश्यू आणि इथे डस्टबिन लावून काम करत होतो. चिंबूड आला, टिश्यू घ्यायचा, पुसायचा, ठेवायचा, ठेवायचं, असं करत होतो. सर हे एक्झॅजरेट होतं. शटअप. हे एक्झॅजरेशन होत नाहीये. दिस इज डेडिकेशन टुवर्ड्स वर्क. जे तुमच्या शून्य आहे, तुमचं डेडिकेशन बघून आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावलेला आहे मिस्टर प्रताप. मला सांगतोय सर जस्ट शटअप मिस्टर पृथ्वी. वर्क इज वर्शिप हे का नाही कळत तुम्हाला? मी दिसतो तुम्हाला? पायनॅपल म्हणा. पायनॅपल. येस. गेली गेली गेली. सर तुम्ही काहीतरी बोलत. मी बोलत होतो. मी तुम्हाला एक्सक्यूज देताना दिसतो का? दिसतो मोरे? नाही नाही कधीच नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो कधीच एक्सक्यूज देत नाहीत. नाही तर हे ऑफिसला आल्या सारखा घरात फोन. हे ऑफिसमध्ये लय काम आहे, मला यायला उशीर होणार आहे. नाही, घरी तसं सांगताय तर करा तरी काम मिस्टर प्रताप. सर मी करतो सर, म्हणूनच मी बोलतो सर. मला नाही करत आहात तुम्ही. कालची फाईल आहे का माझ्या हातात आता? म्हणजे नाही केलंय तुम्ही काम. सर आय काय डोंट केअर. आय डोंट केअर. मी तुमची सिक लीव्ह कॅन्सल करतोय. Sir, please. मग काही होऊ दे प्लीज. नाही आजच्या आज ते काम झालं पाहिजे, Yes, sir. नाहीतर आय विल गेट फ्रस्ट्रेटेड आणि मी तुम्हाला कामावरनं काढून टाकेन. सर प्लीज कामावरून काढू नका सर. प्लीज Just प्लीज shut सर. up. कामाला लागा. कामाला लागा. चला पटकन. कामाला. हा सर. सर 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 सर
सॉरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस प्रिया. गुड मॉर्निंग. नो दॅट्स अ मॉर्निंग. दॅट्स अ मॉर्निंग. काय झालं मिस प्रिया? आय एम सो सॉरी सर. माझी ट्रेन मिस झाली त्याच्यामुळे मला उशीर झाला. ऍक्च्युली मी धावत आले स्टेशन पासून. मला रिक्षा पण नाही मिळाली सर. इट्स ओके. मुंबई म्हटल्यावर गर्दी असणार, ट्रेन म्हटल्यावर लेट होणारच आहे. मी काय बोललो तुम्हाला? सर मी पण ट्रेनने आलो सर. जस्ट शट अप. तुमचं वेगळं आहे, ह्यांचं वेगळं आहे. यांचा लेडी डबा असतो, आपला जेंट डबा असतो ना. मोरे असं नसतं मोरे. ट्रेनला एकतर जनरल डबा असतो किंवा लेडीज असतो. जेंट्स Just shut up. सॉरी सर. मी काय बोलायचं नाही. नाही सर. म्हणजे एकटं स्वतंत्र झालं पाहिजे. मोरे आम्ही स्वतंत्र झालो होतो. मोरे काय बोलणार यांना? थांबा जरा. मी काय पाणी प्या तुम्ही. पाणी प्या. थँक्यू सर. येस पाणी प्या. हा, सावकाश, हा. सावकाश. आरामात. हा. सर हे पाणी एवढं गुमसुम काय? शट अप मिस्टर पृथ्वी. तुम्ही बसा ना. एवढा दम का लागलाय तुम्हाला? हे बघा ना बघा. हो दम काय घामान केवढा भिजल्यात बघा ना. हो आणि तुम्हाला सांगतो अशी घामाने भिजली बाई मोरे बघवत नाही. पाणी प्या तुम्ही. It's okay. काय होतंय मिस प्रिया? काय होतं मी सर. काय होतंय? एनी प्रॉब्लेम? सर माझी पापणी फडफडती अरे असते. देवा पापणी पापणी फडफडते. मोरे पापणी फडफडते. बसा मिस प्रिया बसा इथे. पापणी फडफडते म्हणजे सर, नक्की ठीक काय आहे. होतंय? डॉक्टरांकडे गेलेला तुम्ही? नाही सर. नाही डॉक्टरांकडे नाही गेले मी. मग जायला पाहिजे डॉक्टरांकडे तुम्ही. सर ऍक्च्युली फक्त पापणी फडफडते सर. डॉक्टरांची आवश्यकता. जस्ट शट अप मिस्टर प्रताप. ताप हे कारण देऊन सुट्टी घेणाऱ्यांनी माझ्याशी बोलू नये. okay? मला पण नाही बोलायचं. मला पण आता माझे बोलायचं नाही. ऐका काय होतंय मला एक्झॅक्टली सांगा. कधीपासून हे सुरू आहे मला? नाही सर ऍक्च्युली काल रात्री थोडीशी फडफडत होती. मग मी असा डोळा छान स्वच्छ धुतला. मग ती थांबली. मग रात्रभर काही झालं नाही. सकाळी पण काही झालं नाही. आता येताना आय डोंट नो काय झालं. आता परत फडफडायला लागली. असं नाही हे मिस प्रिया. आपण शेकूया. हा शेक घेऊया डोळ्याला. सर डोळा कसा शेकणार सर? Oh my God. प्रिया. फक्त खळी आहे म्हणून प्रिया मिस. फक्त खळी आहे म्हणून. हा? असं काही नाहीये. हा रुमाल घ्यायचा असा उघडायचा. हा त्याचा असा गोळा करायचा. हा? सर रुमालाचा गोळा नाही सर. रुमाल गोळा करून त्याचा गोळा करू शकतो सर. तोंडात भरू. सॉरी सर. सर आणि असं ह्याला असं केलं की ही ऊब अशी डोळ्याला लावायची. हा? वाटते? जोरदार वाटतंय? हो छान छान वाटतंय सर. सर ऊब संपली असेल तर रुमाल माझ्या अंगावर ठेवा. ताप आहे मला अजून. म्हणजे यांना इन्फेक्शन होते तुमच्या तापाचं असं म्हणणं आहे पृथ्वी? नाही सर ते असं म्हणणं आहे? नाही सर. एवढ्या सिरियस आहेत त्या आणि तुम्हाला मस्करी सुचते? नाही सर इट्स ओके सर. काय? हे सिरियस नाहीये सर. ऑफिसचं काम जास्त सिरियस आहे. मी ऑलरेडी लेट आले त्याच्यात मी नो मी काय कामाबद्दल बोललोय का तुम्हाला? नाही सर. मी काय बोललो का? ठीक आहे, अजिबात नाही. सर. हा मग. मी अजिबात बोलले असं अंगावर काढू नका. छोटे छोटे आपल्याला वाटतं पण सगळे ऑर्गन्स आतमध्ये कनेक्टेड असतात. हा? पापण्यांचं डायरेक्ट कनेक्शन हार्टशी असतं काय? हो हार्टची म्हणजे हो हार्ट बंद झालं ना तरी पापण्या उघड्या असतात. Yes. मग त्या आपल्याला उघडावे लागतात. त्यांना काय झालं बंद करावे लागतात. हो उघड्या असतात ते बंद करावे लागतात. मिस्टर प्रताप त्या बघा त्यांना एवढा त्रास होतोय. डोळे मिटतय त्यांचा तरीही त्या कामाबद्दल विचार करतायत. आणि तुम्ही ताप आला म्हणून सुट्टी घेता. नाही ते काय सर सुट्टी घेता. मिस प्रिया नाही इट्स ओके सर. माझ्यामुळे त्यांना ओरडू नका सर. मी काम करते. नाही नका काम करू तुम्ही. काही गरज नाहीये. तुमचं काम मिस्टर पीपी करतील. सर. आणि जरी उरलं तरी मिस्टर पीपी आहेतच सर करा. दोनदा माझंच नाव घेताय सर. एकदा काम लावलं तरी झालं का तुमच्याकडनं काम? सर. नाही ना. करा काम करा. सर काय काम करा सर. प्रियाचा फक्त डोळा फडफडतोय सर. मला ताप आहे सर. मला सर्दी आहे. मला डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ मिस प्रिया. त्या स्त्री आहे तुम्ही पुरुष आहात. हा किती कटकटे माणूस आहे. कटकट म्हणजे एक नंबरचा कटकट आहे माणूस. हो ऑफिस मध्ये ना एसी लावण्यासारखा नाही. काय समजलं नुसता कुडकुडत असतो थंडीत ना. अरे आम्हाला केवढं गरम होतं. एवढं वाटतं ना तर स्वेटर आणा कांबळा आणा तर घाला ना अंगावर. अरे पण हे काही वाटेल ते बोलतायत सर. वाटेल तर म्हणजे सर मला सायनस आहे सर. माझं नाक गळतं. मी काय करू सर? आय डोंट वॉन्ट टू हिअर युअर आजार मिस्टर प्रताप. त्यांना अरे बापरे तुमचा दुसरा डोळा आता हे झाला का? हो म्हणजे दोन्ही फडफडायला लागले. हा पण होतोय सर. अरे देवा. दोन्ही फडफडायला माय गॉड सर. मगाशी हा होत होता आता हा होतोय
सर. ओ माय गॉड, तुम्हाला आत्ताच्या आत्ता माझ्या स्पेशालिस्ट कडे नेतो मी. चला चला, मला यावं लागेल, कारण कसं आहे, हे महत्वाचं आहे. नाही सर मला डॉक्टर अंकलची भीती वाटते. डॉक्टर अंकलची काय इंजेक्शन द्यायची वेळ आली तर मी देईन इंजेक्शन, काही काळजी करू नका. या तुम्ही. मिस्टर पृथ्वीक, तुम्ही एक काम करा, मिस प्रियाच्या सगळ्या फाईल्स कम्प्लीट करा आणि राहिलंच तर माझ्या फाईल्स पण कम्प्लीट करा. ओके सर सर? सर नाही, कम्प्लीट करा. मिस प्रिया चला जाऊया. सर मला पण यावं लागल. तुम्हाला कशाला यावं हो लागेल? तिथे ऍडमिट केल्यावर धावपळ करायला कोण नको. माझी घर लागणार का तिथे मला? हा? देव माणूस आहात हा, तुम्ही मग देव मोरे. माणूस, देव माणूस. लगेच या, लगेच या. सर दोन्ही डोळे होत आहेत हो हो सर. जा. या, एक काम करा. चल, 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 हा? चल. दारं खिडक्या व्यवस्थित बंद करा ऑफिस संपल्यावर, आणि चावी तेवढी माझ्या घरात आणून द्या. हा, सकाळी ऑफिस उघडायचं, बाकी काही नाही. हा, चल येतो. थांबा थांबा, आलो आलो. आता काय करू? तू वाजव तू. मला काय? नमस्कार सोनाली मॅडम. नमस्कार सई मॅडम. नमस्कार नमस्कार सर. बोलता दर्द आहे हो. दर्द म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय? एखादी व्यक्ती हातभर अंतरावर असताना ती मैलभर लांब वाटणं म्हणजे दर्द. मनात आकांड तांडव चालू आहे, आक्रोश चालू आहे, पण तरी बी होठातून एक शब्द बी बाहेर पडू द्यायचा नाही असा प्रयत्न करणं म्हणजे दर्द. पुस्तकाचं पान पलटावं तसं चेतना मॅडमनी त्यांच्या आयुष्यातून मला पलटून दिलं हो. म्हणजे पलट. जो या खेळाचाच भाग नाही, तो या खेळाचा अचानक आला आणि माझा खेळ उद्ध्वस्त करून चालला गेला हो. पण आयुष्य आहे, कल्पना से भी विचित्र होता है ये सच अक्सर. जगन तो भाग है बा, जिंदगी का सफर कोई समझा नहीं. सर आलात तुम्ही? हा, संपला तास तुमचा? हा संपला ना. वर्गाच्या पण आणि आयुष्याचं पण. काय? नाही नाही, काही नाही, काही नाही मॅडम. तुमची तयारी झाली? कसली? आता कसा बोलावं तो शब्द? अहो ते नाही का, महिन्याभरानंतर ठरलंय तुमच्या ते. लग्न? अरे नका ना बोलू. माझ्या काळजात कसं मस होतं, ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात काळजाच्या. सॉरी सर, नाही आपण तो विषयच नको घेऊया. तुम्हाला त्रास होतो सर, आपण नको बोलूया. का बरं केलं हो मॅडम तुम्ही असं? माझं तुमच्यावर प्रेम आहे हे तुम्हाला माहिती होतं ना. अरे मागणी घालायला आलो होतो मी गणपतीत, बाकी काही नाही. तुम्ही सर प्रस्तावनेत सगळा वेळ घालवला की नाही? ते माने थेट आले आणि त्यांनी विचारून टाकलं. नाही पण कसं आहे, मी मराठीचा शिक्षक आहे, त्यात कवी मनाचा माणूस आहे. माहोल तयार करण्यात जरा वेळ जातो बुवा माझा. असंच होतं सर. दरवेळी तुम्ही हे असं करता, माहोल तयार करत बसता. दुसरा कोणीतरी येतो, त्याचा स्टॉल लावतो आणि तुमचा बाजार उठवतो. अरे बापरे, इतकं थेट? दरवेळी तुम्ही हे असं करता, माहोल तयार करत बसता. दुसरा कोणीतरी येतो, त्याचा स्टॉल लावतो आणि तुमचा बाजार उठवतो. अरे बापरे, इतकं थेट? फक्त एक शेवटचं विचारू. आता विचारा. आता माझ्या काही म्हणजे काही चान्स नाही आहे का? नाही सर, आता झाली सगळी तयारी सर, लग्नाची पण आणि मनाची पण. सर काय होतंय? सर काय होतंय? तुम्हाला पाणी देऊ का नाही सर? नाही तुम्हाला नाही त्रास नाही, मी ठीक आहे. आय एम ओके. तुम्ही आनंदी आहे ना? नाही याचे उत्तर देऊ नका. सई मॅडम, कसं आहे, आपली आवडती व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी नाही याच्यात पण दर्द, आणि आनंदी आहे याच्यात पण दर्द. मॅडम, मॅडम, आत येऊ का? ये आत येऊ का? ये ये ये. काय काम आहे? मॅडम, विज्ञान प्रदर्शनासाठी नाव द्यावयाचे होते.
म्हणून फॉर्म घ्यावयास आलो होतो एक मिनिट ठीक आहे हा फॉर्म घे आणि मला भरून दे. धन्यवाद हा विद्यार्थी आहे. डेंजर आहे. सर ऍक्च्युली काय झालं आपले 2 रेग्युलर विद्यार्थी आहेत ना ते आजारी आहेत. शिवा डेंग्यूनी हा. आणि बने त्याच्या किड्यांनी. त्याच्यात खूप आहे. त्याच्यामुळे ना हा बदली विद्यार्थी आहे सर. बर हरकत नाही हरकत नाही. काय काय रे काय कुठला प्रोजेक्ट करणार आहेस? पृथ्वीचे भूस्खलन भूस्खलन असतं. तेही चालेल. अरे चालेल काय भूस्खलन सांगते तर आगाऊ झालायस. नाही नाही एक मिनिट तू सूर्यग्रहणाचं मॉडेल करणार होतास ना? नाही नाही मॅडम ते खूप क्लिष्ट आहे मॅडम. माझा खूप गोंधळ होतो मॅडम. बेटा 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 ते करून ना ते कॅरेक्टर गचक्या खाऊन मरून जाईल बेटा. अरे ते सूटच होत नाहीये ना बेटा. एखादं कॅरेक्टर जमत नसेल ना तर मंचावर कमीत कमी वेळ थांबून पटकन निपटून निघून जावं बेटा. हा. बोल बोल काय म्हणत होता तू? बोल काय गोंधळ आहे? सूर्यग्रहणाचा माझा गोंधळ होतो. काय म्हणजे सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते की पृथ्वीच्या मध्ये सूर्य येतो? दोघांच्या मध्ये चंद्र येतो रे. चंद्र चंद्र म्हणजे काय आहे ना पृथ्वी आणि सूर्य दोघं पण आहे ना अशा आनंदाच्या अवकाशात भ्रमण करत असतात. त्यांना चंद्र अचानक येतो, त्याची सावली पृथ्वीवर पडते, थोडा वेळ अंधार होतो आणि मग पृथ्वीला काहीच दिसत नाही, काहीच नाही. पण सर हा. सूर्य एवढा मोठा आणि चंद्र एवढा छोटा, मग तो सूर्याला कसा झाकतो? अरे चंद्र श्रीमंत आहे भो. ऊसाची शेती आहे त्याच्याकडे, 4 ट्रक आणि 8 ट्रॅक्टर आहे. सर काय बोलताय? नाही तर काय, चंद्राच्या श्रीमंतीला तर बोलली ना पृथ्वी. दुसरं काय? असं नाहीये. गेली सूर्याच्या प्रेमाला विसरू. असं नाहीये सर. अरे तसंच आहे. तसं नाही तर कसं आहे? कसं आहे भो, सर लहान मुलगा. ते तू स्वतःला सांग. कसं आहे चंद्राकडे जे आहे ना ते क्षणिक आहे रे. अरे त्याचा प्रकाश सुद्धा स्वतःचा नाही रे. जे काय आहे ना ते वाडवडिलांची इस्टेट आहे त्याच्यावर माच करतो तो. सूर्य आहे ना, सूर्य स्वयंप्रकाशित आहे. त्याने जे काही ना ते स्वतःच्या दमावर कमवलेलं आहे. अरे चंद्र आता फक्त काय आहे ना, सूर्याचा एक प्रॉब्लेम आहे. तो सकाळी जेव्हा उगवतो ना तेव्हा आधी थोडासा लाल असतो, नंतर अजून थोडा लाल होतो आणि नंतर लाल बुंद होतो. तर असा माहोल तयार करायला वेळ घेतो बुवा तो. चंद्रासारखा भुस्कन भुस्कनी जातो. ते पाठीवर घाम किंवा बेंड येतात ना तसा येतो आणि जातो तो. काय त्याच्या सौंदर्याचं कौतुक करतात काय माहिती. सर हे तर वर्गात शिकवलेच नाही. बेटा आयुष्याच्या वर्गात हा धडा शिकवला जातो. येईल तुला अनुभव येईल. पण सूर्य आतल्या आत जळत असतो, ते दिसत नाही पृथ्वीला. यात सूर्याची पण चूक आहेच. सूर्याची चूक आहे. हो लांब राहून अव्यक्तपणे प्रेम करायचं पृथ्वीवर पृथ्वीला कसं कळणार? अरे पृथ्वीची अक्कल काय शेण खायला गेली होती का? सर! अरे वा, सर हे पृथ्वीला अक्कल नाही आहे. सर, पृथ्वी काय? का आंधळी आहे का? सॉरी सर आपण घाबरू नको बाळा घाबरू नको घाबरायचं नाही बदली- सॉरी सॉरी सॉरी. पण काय सूर्याच्या डोळ्यातलं प्रेम पृथ्वीला दिसलं नाही? हा अरे काय काय केलं रे सूर्याने पृथ्वीसाठी. म्हणजे अटेंडन्स लावली सूर्याने, सायकलवरून भाज्या पोहोचवल्या घरी. अरे सूर्याने पृथ्वीला सुद्धा सायकलवरून सोडलेलं आहे. काय सांगू आता. सर सूर्य पृथ्वीला सायकलवरून सोडायचा? अरे घरी जाऊन स्वतः लग्नाची मागणी घातली आहे सूर्याने. का गंमत आहे का? पृथ्वी पण लाजली होती त्यावेळेस. पण त्यान ना तो दलिंदर चंद्र आला आणि लागलं सूर्याला ग्रहण. सर तुमचा ब्रेकअप झालाय काय? नाही नाही कोण बोल कोण बोल. सर ब्रेकअप झाला लोक असं येड्यासारखं बोलतात. शिवलकर कॅरेक्टर सुटतंय. हो चल पण फॉर्म घेऊन जा. चल पण तुमचं पेन. सर काय बोलत होता तुम्ही? बघितलं मॅडम. विद्यार्थीच- मॅडम फसलेल्या कॅरेक्टरला सुद्धा कळलं आपलं ब्रेकअप झालेलं आहे, पण तुम्हाला कळलं नाही ते. कळलं मला कळलं सर सगळं कळलं. पण आता वेळ निघून गेली आहे सर. नाही मॅडम अजून पण वेळ गेलेली नाहीये. तुम्ही ठरवलं तर सगळं होऊ शकतं मॅडम. पप्पांना काय सांगू सर? पप्पा तुम्हाला पप्पा माहितीत ना माझे कसे. अरे पप्पांना लग्न करायचे का तुम्हाला लग्न करायचे? मी का
तुम्ही आधी का नाही विचारलं सर मला मॅडम मी आत्ता विचारतो. मी अजून पण तुमची वाट बघतोय मॅडम. तुम्ही माझ्याकडे या मॅडम. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याची वाट लागून जाईल हो. प्लीज मॅडम प्लीज. नाही सर आता मी कसं तुम्हाला सर मी मानेंना शब्द दिलाय आणि मी आता मानेंची झाली आहे सर. सर सर का सर नाही, पाणी घ्या. नाही, सर, नाही. सर नका ना त्रास करून घेऊ पाणी. मा- सर पाणी प्या ना सर. मॅडम आत येऊ का? ये काय ग काही नाही, मी पण आज बदली विद्यार्थिनी आहे म्हणून म्हटलं एंट्री करून घ्यावी. अरे बापरे. डान्स करायला आली आहेस? नाही नाही, पण ते आले तर थोडस करावं लागेल ना. वा, वा, प्रिया. या तुझ्या सवयींवर ना अंकुश ठेव. बापरे. आपली शाळा म्हणजे लहान विद्यार्थ्यांची प्रयोगशाळाच झाली आज. चांगलंय. बोल काय काम आहे बोल. ईशा मॅडमनी विचारलेलं आहे की गॅदरिंगच्या आमंत्रण पत्रिकेवरती कविता कुठली छापायची आहे. बालकवींची छापायला सांग. म्हणजे फुलराणीची कविता छापायची. ये हो झालं. किती वेळ त्यातच अडकून राहणार आहेस. बाहेरचं पण जग आहे. ठीक आहे, मी माझी शांतीत क्रांती करते. काय बेटा फुलराणीची जी कविता आहे ना ती गोड आहे, पण आयुष्यात नुसता गोडवा नसतो. सर जळते निखारे असतात, टोचणारे काटे पण असतात बरं का. सर अरे त्यामुळे बालकवींची नको. नामदेव ढसाळांची कविता ती छापू आपण. सर ओके. माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करावे. लालपरी खावी, मुबलक कंट्री प्यावी, याला त्याला आई बहिणीवरून गाली द्यावी. तुमच्या आईची सर काय करताय सर? माणसाला गुलाम बनवावं, ऐका माझं. त्याच्या पाठीवर हंटर असा मारावा. सर, थांबा, सर, थांबा. अरे त्याच्या सर, शांत व्हा ना, सर. मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला. अरे ढसाळांच्या कवितेचा एवढा इम्पॅक्ट आहे. नाही सर प्रस्तावनेने थोडासा गोंधळ घातला होता पण तुमचा हात साधा सरळ स्वभाव मला खूप आवडतो सर. नाही पण माझ्याकडे ऊसाची शेती नसली तरी तुमचं प्रेम आहे. तरी 4 ट्रक आणि 8 ट्रॅक्टर नसले तरी तुमचं प्रेम आहे. तरी हा माझ्याकडे फक्त एक सायकल आहे तरी तुमचं प्रेम आहे. तरीही नमस्कार बायको मॅडम. यायला मी आलो की ह्यांना उचकीच लागते लागायला लगेच. हे घ्या. नमस्कार बायको मॅडम. तुम्ही इकडे कसे? इकडं कसं म्हणजे लागा जिथं तुम्ही तिथं आम्ही. आता लागा तुमच्याशिवाय चैन पडतंय वय आम्हाला. आ सरप्राईज घेऊन आलोय तुमच्यासाठी. कसलं सरप्राईज? या जाऊ तू या ओ जाऊ तू. बघा खिडकीतनं खाली काय आहे. अय्या फटफटी. फटफटीच फटफटी नाही आहे ती. बुलेट आहे बुलेट. तेच ते पण फटफटी मला खूप आवडते. नवीन आहे कोणाची आहे? आपली आहे. तुमच्यासाठी आणली खास. आता जोड्यानं हिंडायचं दोघं. गावात नुसता आवाज झाला पाहिजे. धका 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 धका. हा तुमच्यासाठी आणलेलं आहे गिफ्ट. माझ्यासाठी? घ्या. त्याच्या मायला त्याच्याला आजायचं राहू द्या. घ्या काला काला. निवडून हिंडायचं आता कळलं का. सुट्टीत द्यायची नाही. इकडे धका धका इकडे चाका चाका. सगळेच वाटलं पाहिजे राजा राणीचा जोडा झिंडतोय. काय सर तुम्ही काय तोंडात काय बोळा कोंबलाय काय. नाही. काढा की गावा तरी बाहेर. हा बरं मॅडम चला निघायचं का. आता माझा तास आहे आता. त्याला काय होतंय दवा. ही घेतलेला की तुमचा तास घ्याल का हो. हा म्हणजे कसं आपलं. जुळतंय मग घ्या. अरे अरे घ्या तुम्ही. अरे. चला बायको मॅडम धका धका चाका चाका. अरे लाजू नका लागा तुम्ही लईच लागता बरं का. माझं नका काय होणार. अरे
बघितलं पण नाही. अरे खड्ड्यात गेलं प्रेम. विद्रोह पाहिजे, विद्रोह. हे सारं विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावं आणि आम्ही भीतीने फुटू द्यावं, रिचू द्यावं, पसरू द्यावा त्याचा पस, उडू द्यावा मेंदूच्या ठिकऱ्या. खड्ड्यात जाऊ दे ते प्रेम. वा वा, अतिशय सुरेख लिहिलं होतं हे स्किट आणि तुम्ही खूप छान परफॉर्म केलं. विचारूया हास्यरसिकांना त्यांना यातलं प्रेम आवडलंय की विद्रोह? सोनाली ताई. मला हे गावच आवडलंय कारण ह्या गावात ना सगळं असं डोळ्यासमोर येतोय. छोटीशी शाळा आहे. या मॅडमनी जो गजरा घातलाय त्याच फुलांचा गजरा या विद्यार्थिनींनी पण घातलाय. तिने तिचं प्रमोशन केलं हा भाग वेगळा, पण फार गोड विद्यार्थी आहेत. चेतना का आत्ता हो म्हणाली होतीस आमच्या समोर, यामुळे मला सुंदर मुलींचा राग येतो. प्रामाणिकपणा वाया जातो ना सगळा. रोहित, एवढीशी एंट्री होती पण बुलेटची बॅक किक जशी बसते ना तसा झणका देऊन गेलास तू. व्हेरी नाईस. श्याम, ते सूर्याचं प्रेमगीत तुझं आहे. तुझी व्यथा आम्हाला पूर्णपणे जाणवली. फार मजा आली. आणि म्हणजे चंद्राचा दिपवणारा जो कारभार होता, शेती वाडी आणि ट्रॅक्टर, तो पोचला त्यांच्यापर्यंत. पण जे एक वातावरण निर्मिती केली होती सूर्यानी, ती पोचायचीच राहिली गड्या. सॉलिड भिडलं, आवडलं, फारच छान. एकदम चकाचका परफॉर्मन्स. पम्या असं जायचंय तू. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. MHA सांस्कृतिक मंच आयोजित हास्य महारथी समीरजी चौगुले यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मी रसिका वेंगुर्लेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, मला कल्पना आहे तुम्ही सगळेजण डोळ्यात प्राण आणून या क्षणाची वाट बघताय, त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता मी लगेचच आमंत्रित करते हास्य सम्राट, हास्य महारथी समीरजी चौगुले. अरे ओ यस ओ दॅट्स ग्रेट. ओ माय अरे अरे हे अरे हे प्लीज प्लीज जागेवर चला. तुम्ही याच्यात कोणीच नाही, जागेवर चला. सॉरी सर, जागेवर चला. जागेवर या. सर सॉरी सर, जागेवर. वी आर सॉरी सर. जागेवर चला. प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करू नये आधीच सांगतोय. मला कल्पना आहे प्रेक्षक आय एम सो खूप सॉरी सर. उत्सुक आहेत सरांना भेटायला. सर सर नमस्कार. नमस्कार. सर नमस्कार. मी MHA सांस्कृतिक मंचाचा अध्यक्ष पशा खांडेकर. अच्छा, म्हणजे पशा म्हणजे प्रसाद खांडेकर, पशा खांडेकर. गुड गुड गुड. ते हे द्या, आणलंय त्यांना द्यायला. हा इकडे बघ, इकडे बघ. सर तिकडे सर. एक सेल्फी. अरे धक्का नको देऊस विराज. थँक्यू सर. सर ती रसिका हो, क्या है समीर चौगुले? ये है समीर चौगुले? नहीं ना? मंडी के बैठूंगो, कंधे पे अंगोंगो, कानों पे सांगोंगो कि कौन है समीर चौगुले? सर माफ करा, ते थोडस तुमचं, मी सरांची आता थोडीशी नक्कल केली. टाळ्या वाजवा माझ्यासाठी. आणि यानंतर समीरजींचा सत्कार जे करणार आहेत त्या मान्यवरांना मी आता मंचावर आमंत्रित करते. सर ऐकाच. हास्य जत्रा या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता सचिन गोस्वामी सर. जोरदार टाळ्या. सर अद्भुत क्षण आहे हा, अद्भुत क्षण आहे. कसं वाटलं? सरप्राईज. सरप्राईज. काय सरप्राईज आहे सर. कल्पनाच नाही. अरे मलाही सांगितलं नाही यांनी. सर नमस्कार. नमस्कार. मी MHA सांस्कृतिक मंचाचा अध्यक्ष पशा खांडेकर सर. नमस्कार. तुमचं हे फोटो काढ पटकन. एक मिनिट. अरे मला यांनी मला कल्पनाच नाही. मला सरप्राईज सर, सर, होती. सर. फोटो फोटो.
म्हणजे कसं मी इकडे आलो तर चाललंय. अरे त्याच्यामुळे ना विराज, मला वाटलं कोणीतरी विराज. आहे. आपण आता परवा कोण आहे मला माहिती नाही. मला कळलंच नाही ना ते. काय करतोस विराज? आणि काम कर, माझं आपण घे. परवा मीटिंगला असताना जर ते तेव्हाही काही विषय सर, नाही झाला. फोटो, सर फोटो. माझा दिलाय फोटो. माझा दिलाय. छान. सेल्फी सर सेल्फी. पूनम, धन्यवाद सर. जा तिकडे जागे चल. सर आय एम सो हॅपी. काय मला हे ते हे द्या हे द्या त्यांना हा. हे द्या 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 थँक्यू जोरदार टाळ्या वाजवा. सॉरी सर मरतोस हे माझा घे जा सर 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 एक काढो. चल निघ आता जा रागवले ते काय करतोयस मान्यवरांना मी विनंती हे- हे- करते हे- सर, ते- स्थानापन्न व्हा. सर काय आहे? अरे सम्यात तू पण आणलं काय औपचारिकता सम्यात अरे नाही आपल्यात काय जोरदार टाळ्या. नाही सर मला मिळालं आता. तू जा रे सर हरकत नाही. सर सर तुम्ही स्थानापन्न व्हा अरे, एक 2च मिनिटात आपण सत्कार सोहळा लगेच. सुरुवात करूया सर, बस. लगेच. सर काय बरं वाटलंय तुम्हाला अरे बघ ना, बघ. कल्पनाच नाही हो तुम्ही इकडे अरे याल. हे कसली गुपित ठेवतात कोणास बघा ना, ठाऊक. पण मला सरप्राईज आवडलं सर. अरे बाबा, मला खूप छान वाटलं आणि हे खूप असं छान. पहिल्यांदा आपण मंचावर कुठेतरी भेटतोय होय ना ना होय ना. नाहीतर आपण मीटिंगवर आपलं काहीतरी. बाकी सर प्रवास कसा झाला? अरे मस्त सर मस्त म्हणजे 1.5 तासात पोहोचलो व्यवस्थित. 1.5 तासात कसं मी 13 तास लागले मला. का तुझं विमान कसं हैदराबाद वगैरे असं करत आलं? नाही मी विमानाने नाही मी याने आलो बसने. का ते स्लीपर कोच बस असते ना म्हणजे त्यांनी मला बघा ना सर बसचं तिकीट दिलं हो मला. काय सांगतो? काय सांगणार आता सर. आणि ते पण शेवटचा हे असतो ना तो कोच शेवटचा जो असतो ना तिथे मी झोपून होतो तिकडे कुठलं अशात आलो मी तिथून माहिती म्हणजे तेवढं. तुला आयोजकांनी टायरवर मारलं रे बरं पण झोप वगैरे झाली ना छान तुझी? नाही ना झाली सर. काय झालं? काय झालं मी खालच्या बर्थवर झोपलो होतो तर वरचा सारखा याला उतरायचा ना इथे पाय देऊन उतरायचो हो खाली. ते 2दा इथे पाय दिला त्यामुळे झोप नाही झाली हो माझी. तुम्ही ना तुम्हाला सांगून मी कंटाळलो सगळ्यांना. अरे हेल्थकडे लक्ष द्या रे. आजारपण बघा दगदग किती करता तुम्ही. हा सर, हा? बरोबर आहे आता. आपली लक्झरी पाहिली पाहिजे. आता लाख रुपये आपल्याला मिळतात 4-5 हजार आपण टाकायचं रे विमान. नाही आयोजकांना परवडत ना आपण खर्च करायचा ना. आता मी बघ मी स्वतः पैसे टाकले आणि येतो म्हणून सांगितलं त्यांना. ओशाळले दिलं त्यांनी फ्लाईटचं तिकीट. मी पैसे टाकले म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले? 1 लाख मिळाले तुम्हाला. 1 लाख रुपये मिळाले सर. हे जे तुम्ही आत्ता आलात त्याचे 1 लाख रुपये तुम्हाला मिळाले. मी पैसे घेतल्याशिवाय येतच नाही. बरोबर हे बरोबर नाही हे मला चॅनल प्रमोशन म्हणून पाठवलं फाळकेने. काय सांगतो? चॅनल प्रमोशन असतं ना ते फुकट करावं लागतं ना. ते वर्षाचे आमच्याकडे ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेत. contract तुमचं. 20 वेळा काहीतरी प्रमोशन फुकट करावं लागतं. हे बघ चॅनल इन्व्हेस्ट करतो तुमच्यावर. तुम्ही फेस म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट करतं नाही, बरोबर. तर ह्या गोष्टी कराव्या लागतात ना. शेवटी तुम्ही फेस आहात रे. आमचं बरोबर काय? आहे फेस आहे पण मग तुमचं पण हे असेलच ना कॉन्ट्रॅक्ट नाही, आमचं- चॅनल बरोबर. आमचं नाही तसं. नाही पण आमचं कसं होतं तसं तुमचंही कॉन्ट्रॅक्ट असेल ना चॅनल बरोबर sir. छे काही संबंधच नाही. मग आम्ही काय वर्ष संपायला आलं की त्यांचा फोन येतो की अब क्या फिर करेंगे आम्ही म्हणतो हा करेंगे उसमें क्या?" सर हे कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं करेंगे हा चल हा करेंगे मग हे ते contract विचारतात ना अगले साल करें हास्य जत्रा करेंगे मी म्हणतो हा करेंगे. मोठे क्या करेंगे ना मोठे म्हणतो आहे. अरे मग आमच्याकडे मग हे सर तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे चल करेंगे हे कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं. अरे मग आम्ही- आमच्याकडून 36 पानांचे सह्या काय घेतल्या तुम्ही सर? तुम्ही फेस आहात चॅनलचा. अरे फेस आहे म्हणून. तुमच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट करून घ्यावा लागतो नाहीतर तुम्ही चॅनलला फेस आणता.
आम्ही कसं विश्वासार्हता असते आमची नाही तसं निर्मात्यांची. नाही सर. हे बघा सर, मी हे बघा आहे हास्यजत्रा आहे, मी हे वो आहे, पण त्याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष काम केलेलं आहे. असं काही हे नाही. प्रश्नच नाही. 36 पानांवर तुम्ही सह्या घेता, शेवटच्या पानावर सही करेपर्यंत ओरिजिनल सही काय हे विसरतो आम्ही. एवढ्या सह्या खरंय, नाही खरंय. घ्यायच्या. म्हणजे जस्ट असं काय नाही म्हणजे नाही नाही बरोबर. जनरल आहे म्हणजे आपलं असं काय हे नाही, जे नाही. आहे ते आहे खरंय खरंय. हां. मला जस्ट एक 2 मिनिटं म्हणजे तुम्ही हे केलं म्हणजे चॅनलनी तुम्हाला पाठवलं ना, चॅनलनी पाठवलं चॅनल तुम्हाला. नाही पाठवलं. अरे ती मॅनेजमेंट कंपन्या आहेत ना, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, त्यातल्या दोघं तिघांनी आता हल्ली ते माझ्या टचमध्ये असतात. काही सुपाऱ्या ते देतात मला. तुमच्या टचमध्ये असतात ना? काय झालंय रे, हल्ली ती माझी एक सिरियल आता आम्ही प्रोड्यूस केलेली आहे ना सुरू, तुझं माझं सपान नावाची. हा मग त्यात मी त्या हिरोच्या वडिलांचा रोल करतो. म्हणजे अजून माझा ट्रॅक नाही ओपन झाला, मग? माझा छान फोटो लावलेला आहे. पण तो फोटो माझा इतक्यांदा प्रोमोत वगैरे येतो तर मी थोडं त्यामुळे काही आश्वासक वाटत असल्यामुळे काही सुपाऱ्या ते मॅनेजमेंट कंपन्यां थ्रू येतात. आणि माझं कसं आहे, मी पैसे द्या, आपल्याला काही हाऊस नाही मिरवायची त्यामुळे ते. आणि त्यात मी ते आमचं पोस्ट ऑफिस एक होतं, त्यातला माझा महाजनीचा रोल म्हणजे महाराष्ट्रावर त्याने गारूड केलेलं आहे ते अजून विसरत नाही. त्यामुळे ते सगळं कलेक्टिव्हली असं होतंय की हल्ली काही येत आहेत सुपाऱ्या. काय? पण हे इंटरेस्टिंग असतं सुपाऱ्यांचं. लाख हो लाख सर, रुपये. म्हणजे तुम्हाला म्हणायचं ते फोटोच्या याच्यावर तुम्हाला आता सुपाऱ्या पण सुरू झालेल्या आहेत. तसं म्हणजे यू आर ग्रेट, म्हणजे तसं मान्य आहे. तसं काय हे नाही सर, पण कसं आहे की ह्या सुपाऱ्यांबाबतीत मी सिनियर आहे तुमच्यापेक्षा. म्हणजे तसं नाही सर, प्रश्न अरे नाही, तसं काय नाही बाबा, म्हणजे प्रश्नच असं नाही, काय प्रश्नच नाही. नाही. म्हणजे तुम्ही हे ग्रेट आहात म्हणजे तुम्ही तसं ग्रेट आहे. ओपीडी बिपीडी तू असं कर वगैरे हे मस्त आहे, तसं काय इश्यू नाही सर, कळलं का. पण मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की पैसे घेत चला, हे जे प्रायव्हेट असतात ना इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवाले, त्यांच्याकडून पैसे घेत चला आधीच. मिनिमम 15% ॲडव्हान्स तरी घ्यायचाच सर. मी सांगतो बुडवतात नाही तर ते. मी फुल ॲडव्हान्स घेतलाय. फुल नाही, मिनिमम 15%. आज झाला ते सगळं ॲडव्हान्स मिळाला, 1,00,000च्या 1,00,000 मिळाला सर. परवा अकाउंटला जमा झाले. मी आधीच सांगतो की ॲडव्हान्स ज्या दिवशी अकाउंटला जमा होईल त्या क्षणी मी आंघोळीला जाईल, कपडे घालीन, फ्लाईट पकडेन, इव्हेंटला येईन. नाहीतर मला गरज नाही, मुळात मला मिरवायची काय हौस नाही. आणि देतात ते मला. म्हणजे फोटो काय दाखवताय त्यांचं सुपारी सुरू झालं. बरोबर नाहीये हे. 1 मिनिट जरा 1-2 मिनिट सर, जस्ट एक बोलतोय झालं. जस्ट एक. बाकी सर मस्त. अरे सर मी हा पशा खांडेकर. हो तुम्हीच पशा बोला, खांडेकर. फाळकेंनी काही माझे काही पेमेंट वगैरे काही बोलणं झालं होतं का? हो. हा येस सर. ते बोलले होते तुम्ही फुकट याल. म्हणजे काय आमच्या इथे साधारणतः एक 3-1 हजारचा क्राऊड असतो हो, सर. बरोबर आहे, तर ते त्यांच्या चॅनलचं प्रमोशन करणार आहेत, असे इथे सगळे बॅनर बिनर लावणार आहेत. तर ते बोलले आमच्यातर्फे समीर चौगले येतील फुकट. हो पण फुकट कशाला ना, म्हणजे हे त्यांनी कसं ठरवलं नाही सर का? फाळके बोलले विचारा त्या फाळकेंना. नको त्यांना नको फोन करायला. त्यांना एखादं काम करून फोन केला ना, ए सम्या हाव यू माझ्या गेम यू हाक यार सम्या आपण आता युकेला 2 शो करतोय. तारखात का बघ, मग मी पण विसरतो, तारखा चेक करायला बोलतो ना सर. ते नको सर, ते वेगळीकडे फिरवतो तो माणूस आणि मूळ मुद्दा बाजूला राहतो सर. नको तर एक्सक्यूज मी सर 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 नाही सर प्लीज जरा लवकर करा. हो सर. काय मला दुसरी सुपारी आहे ना लगेच म्हणून. लगेच सुरू कर. बघा ना ते आलेत का ऑडियन्स, काय करताय. दुसरी सुपारी आहे. अरे काय, इकडे एक रांगोळी प्रदर्शन आहे, हा. त्यात माझी रांगोळी कोणीतरी काढली, तर त्या इनॉग्रेशन साठी मला बोलवलं. पण बघ सर, हे मी तुम्हाला हेच सांगायचं, हे जे प्रायव्हेट असतात ना हे सगळे इव्हेंटवाले, ते असे आता 1,00,000 रुपये तुम्हाला देईल. 1,00,000त 3-4 कामं करून घेतील सर. उद्घाटन करतील, काहीतरी दुसरं काम करून घेतील. मी सांगतो सर, अनुभव आहे मला. नाही मी त्याचे 1,00,000 वेगळे घेतले. समय मी फुकट जात नाही. हे बघा, मला ना गरज नाहीये, मला मिरवायची हौस नाही. मला बोलवणार आहात, 1,00,000 रुपये अकाउंटला ठेवा, मी येतो. इथं मला आले ते म्हणाले, सर तुम्ही आलाच आहात तर 15. म्हटलं आलाच तर 15 म्हणजे काय, पैसे घेईन मी त्याचे. एक्सक्यूज मी सर. बघा ना सुरू करायचं लवकर. बघा ना थोडाच तुम्ही. वेळ द्या मला, किती मी वेळ? आले जरा बघून. सर मी पशा खांडेकर. माहिती आहे उषा खांडेकर. हे बघा, मला हे काय नाही, ते सर आहेत ओपीडी मध्ये मस्त मस्त कॅरेक्टर. ओके फाईन, एक हॅट्स ऑफ आहे त्यांना, तो इश्यू नाही सर. नाही पण तुम्ही एक बर्ड व्ह्यू जर बघितलात तर एकीकडे 2 लाख आहेत आणि एका कफल्लक माणूस आहे, त्याचं काहीच नाही आहे. हे माणूस की म्हणून पटतं का तुम्हाला?
नाही नाही सर बरोबर आहे म्हणजे आम्ही माफी मागतो सर हा. पण काय झालं म्हणजे मुळात ती सुपारी तुम्हालाच होती सर तुमच्यासाठी हा ती रांगोळी रांगोळीची सुपारी माझी होती? हा पण अचानक काय झालं त्या रांगोळीवाल्याचा फोन आला की सर चौगलेंची मी इथपर्यंत रांगोळी काढली आहे वरची काढायची राहिली आहे काळी रांगोळी संपली आहे पांढरी रांगोळीच आहे तर काय करू म्हटलं बाबा अरे काय आता काय करायचं फाळकेंना बोलल्यावर बोलले पांढरी रांगोळी आहे ना ही पांढरकर आणि गोस्वामींना बोलवा कराट आहे कारण हे सर खरंच बोलले ते अरे मला पांढरा रंग नाही मला कशाला बाई काय लागते मला रांगोळी हो केसांना काय लागते रांगोळी फू, एवढं केलं तरी रांगोळी होईल डोक्यावर. सर फाळकेंना फोन करून विचारा तुम्ही मी खरंच सांगतो नाही करायचा फाळकेना फोन मला सर फाळके बोलले आम्हाला सर मी क्षमा ए, मागतो फाळके! सर मी क्षमा मागतो मुळात यांना पैसे द्यायची पण गरज नाहीये त्यांना नाही नाही सर अरे मजबूत घेतलेत पोत्यात दाबलेत त्यांनी निर्माते आहेत ते मला माहिती आहे काय गरज आहे का त्यांना एवढ्या पैशाची काय खर्च आणि त्या माणसाचा केस पण डाय करत नाही पांढरे 2 वर्ष झाली असेच आहेत केस पांढऱ्या केसांचा झिपऱ्या आहे हा, नाही गरज आहे, मी सांगतो. एक्सक्यूज मी सर 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 अरे चला ना सुरू करा ना यार. सर झाले सुरू करतो प्लीज प्लीज. नमस्कार मंडळी आजच्या या सत्कार सोहळ्यात मी दोन्ही दिग्गजांचं स्वागत करतो आज इथे ज्यांचा सत्कार आहे ते माननीय समीर चौगले समीर म्हणजे वारा वा 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 वा. समीर म्हणजे वारा बोलो तारा रारा तारा रारा समीर म्हणजे सुमारिया समीर म्हणजे सुमारिया अगा या क्या बात है क्या 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 बात है क्या समीर म्हणजे लोचन मजनू समीर म्हणजे लोचन मजनू टुन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 ु. अशा या आपल्या लाडक्या समीर चौगले यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो तसेच आजचे दुसरे अतिथी माननीय सन्माननीय आदरणीय श्रीमान सचिन गोस्वामी सर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो म्हणजे त्यांना माननीय मला लुलू लुलू सुनू नुनू कळतंय मला नाही नाही सर तसं नाहीये सर तुम्ही विनोदी अभिनय करताना म्हणून बाकी चल काही- जा रे चल चल हो, सर. एवढा राग आलाय तर मंडळी समीर चौगले म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते सुमारिया चौगुलिया आणि सुमारिया चौगुलिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो गोस्वामी सरांनी काढलेला असा वैशिष्ट्यपूर्ण सुमधुर असा कुत्र्याचा आवाज वा वा एक वा. मिनिट माझं काय रे आवाज आधी सुमधूर कधीच नसतो आणि तो दिसत नाही ऐकू जातो कानावर नाही सांग नाही नाही. क्लिअर कर आय एम जस्ट क्लिअरिंग सम थिंग्स सर Few things. अगदीच बरोबर आहे सर पण सर गोस्वामी सर जो विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण असा आवाज करतात कुत्र्याचा लाज जवाब असतो म्हणजे डोळे बंद केले की असं वाटतं कुत्राच आहे समोर खड्ड्याचा काय चिडतोस तुम्ही सर प्रेमाने बोल. नाही सर म्हणे सर मला सांगा सुमारिया चौगलिया करताना हे कुत्र्याचा आवाज काढणं कसं काय जमवून आणलं तुम्ही मी तुम्हाला खरं सांगू का म्हणजे सुमारे या चौगुल्या यातला कुत्र्याचा आवाज हे 1-1.5 मिनिटाचं काहीतरी ते प्रकरण आहे पण मुळात सुमारे या चौगुलिया हे जे 15 मिनिटाचं प्रहसन असतं ना त्यात समीर जो धुमाकूळ घालतो नाही, नाही, सर, ते आहेच. हा म्हणजे ना म्हणजे समीर हॅट्स ऑफ नाही नाही सर नाही सर समीर सर आपलातून मी तेच म्हणतोय समीर सर करतातच म्हणून त्यांचे जगभरात फॅन आहेत प्रश्नच पण नाही, सर कुत्र्याचा आवाज आल्यावर त्या स्किटला जे काही 4 चांद लागतात चार लाज जवाब खरंय सर खरं मला प्रचंड आवडतं सर खरं सर मला असं वाटतं की सर एकदा तो कुत्र्याचा आवाज इथे झाला पाहिजे प्लीज सर प्लीज 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 सर सुमारियाचं पहिली एक 10-15 मिनिटं असतात मग तो एक 2 मिनिटं नाही सर पण Main- तोच 2 मिनिटाचा उत्सुकता आहे सर आम्हाला कसा येतो अरे पण तो कधीतरी असतो म्हणजे सुमारे चौगुले हा एक मूळ प्रहसन सर इथे माझं म्हणणं नाहीये पब्लिक डिमांड आहे सर कुत्र्याचा आवाज ऐकायचा आहे ऐकायचा आहे ऐकायचंय सर सगळं प्लीज सर सर मला सांगा सुमारिया चौगले ऐकायचा की कुत्र्याचा आवाज ऐकायचा आहे प्लीज कुत्र्याचा आवाज सर कुत्र्याचा आवाज ऐकायचा सर मला आश्चर्य वाटतंय की एवढा मोठा विनोदाचा बादशाह शेजारी बसलाय आणि खरंय, तुम्ही खरंय, खरंय. नाही म्हणजे त्यात तुम्ही मला म्हणजे
एक काम करूया का आपण दोघांची जुगलबंदी करूया का? Yes, yes. हरकत नाही समीर, प्लीज प्लीज समीर, मला तू मदत कर, कारण तुझ्याशिवाय ते अपूर्ण आहे, म्हणजे त्यात कलेला शून्य किंमत. करा सर करा. तर खास तुमच्या आग्रहास्तव समीर, प्लीज समीर सांभाळून घे मला. नवीन. बघा आता कमाल सर कमाल. हुबेहूब अगदी हुबेहूब म्हणजे काय? ऑडियन्स ऑडियन्स एक मिनिट. ओळखता झालं नाही. बापरे. बोला बोला बोला. अजून अजून प्रेक्षक काय पाहिलं काय ऐकलं प्रेक्षक कमाल 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 सर कमाल. सर अजून एकदा सर प्लीज सर एक अरे बापरे. मी काय ऐकते हा काय आवाज आहे हे कसं जमतंय यानं? अद्भुत आहे. सर म्हणजे याच्यावरून कळतंय मंडळी सुमारिया चौगुल्या कोणी करू शकतं, कुत्राचा आवाज सगळे नाही काढू शकत. घ्या घ्या याला घ्या सुमारिया करायला घ्या. मिशी लावा केस लावा आणि करा सुमारिया. क्या बात आहे सर, कमाल आहे सर. सर मला सांगा हे कसं काय जमतं, म्हणजे कसं काय? आपल्याला एक्सरसाइज खूप महत्वाची. ओ इज इट? या रात्री 2-2:30ला जरी माझं पॅकअप झालं तर मी सकाळी 4:30ला उठतो. ओ 4:30ला उठतो मी. 2 ते 2.5 तास मी प्राणायाम करतो, कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी. ओ मेमरीसाठी. कसली मेमरी? 2.5 वर्ष त्या चेतनाला मेघना म्हणून हाक मारत होते. मेमरी ती पण ओ द्यायला लागली नंतर मेघना म्हटल्यावर. ही मेमरी त्यांची, ही मेमरी त्यांची. अरे असं कोण करतं 4:30ला? सर पण ते व्यायाम करतात म्हटलं. अरे कुठला व्यायाम करतात? रिहर्सलच्या रूम मध्ये तिथे ट्रेडमिल आहे, 3 मिनिटं बघितलं पण नाही अजून त्याच्याकडे. कसले व्यायाम करतायत? तो जरा ह्युमर जास्त आहे त्यात. सर कमाल आहे कमाल आहे खूप वाढलाय. हा. येस येस खरंय आपण अनाऊन्स करा. आपण आता सत्काराला मलाच सुरुवात जायचंय. करूया. येस येस येस. प्रेक्षक हो आपण बघतोय इथे मंचावर काय चालू आहे. हास्य जत्रा इतकी लोकप्रिय होते आणि हास्य जत्रेतले 2 कलाकार इथे मंचावर आहेत. पण प्रेक्षक मला सांगायला आवडेल की हास्य जत्रेतले सगळे कलाकार आणि तत्र मंडळी. एक आनंदाची बातमी आहे प्रेक्षक हो, हास्य जत्रेतल्या अजून एक कलाकार जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव इथे आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. अरे काय ते समयाचा सत्कार करायचा. अरे मस्त नमा, कशी आहे? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. बघ ना सगळं इथे येतात. नाही यार हे पण आहे ना यार, हे देऊन बोलवलं रे मानधन. आणि आपलं हे चॅनल प्रमोशन आहे आपल्या दोघांसाठी. असंच आहे. नाही मी नाही चॅनल प्रमोशन साठी आले. इथे कशी आली? नाही काय झालं सर, माझ्या इथे बाजूलाच एक सुपारी होती, म्हणजे इव्हेंट होता चित्रकला स्पर्धेचा. तर माझं एकाने छान चित्र काढलेलं. नाही, माझं तुझी एकाने- छान येतात चित्र. हा. तर एकाने छान चित्र काढलं होतं, तर ते म्हणाले की तुम्ही याल का गेस्ट म्हणून. तर म्हटलं ओके मी येते. बरं त्यात हे अमित दादाला कळलं की मी इथे जवळच आहे, म्हणून त्यांनी इथल्या आयोजकांना फोन करून सांगितलं की नम्रता संभेराव अवेलेबल आहे, ती तिथे येईल. मानधन देत असाल तर नक्कीच येईल. स्वाभाविक. मॅम आलेत तर आपण लगेच हे करूया, सुरुवात ये, करूया. ये. Yes, ma'am, नमा. बसा ना, बसा. बस वाव, बस सर, मला किती भारी वाटतं अरे तुमच्या बस. समोर मी इथे. बस बस बस.
नम्रता मॅम समीर बस ना. हा बसतो ना बसतो. काय झालं दादा ते तर तुला माहिती ना ते. हा ते तर नम्रता मॅम तुम्ही इथे आलाच हो, आहात तर एक प्रश्न विचारावा असं Please, वाटतं please. म्हणजे तुमची आणि सुमर्या चौगले या मोलकर्णी यांची जोडी किती सुप्रसिद्ध आहे. अप्रतिम अप्रतिम. मुळात ते ठीक आहे सुमारिया चौगुल्या वगैरे ते प्रत्येक इंटरव्ह्यूला विचारतात पण मला आज सर इथे बसले तर आमचं ते सासू सुनेची आमची जी सिरीज आहे माझी चेतनाची आणि वनिताची काय त्यात ते करतात? मामांजींचा आवाज काढतात ना ते आवडतं, आम्हाला मामांजी. आवडतं. खूप आवडतं ओ माय गॉड ओ माय गॉड झालं तो पाहिजे, माणूस झालं उभा पाहिजे. राहतो डोळ्यांसमोर मामांजींचा आवाज ऐकताना सर म्हणजे खरंच अख्खं उसाचं शेत वगैरे सगळं हो दिसतं ना हो ना खरंय खरंय सर आता नम्रताजींनी आठवण केलीच आहे हो. तर सर प्लीज एकदा मामांजींचा आवाज अरे होऊन नाही, काहीतरी काय आहे? तुम्ही ऑकवर्ड करताय यार मला. असं नाही सर कान आतुरलेत सर हो, प्लीज सर. सर एकदा एवढा सर. सराईत नाही रे मी. काढा चला काढा सर मस्त काढा. समीर सर नाही, प्लीज आता समीरने रिक्वेस्ट केली आहे म्हणून मी हे करतो. समीर प्लीज असं मला अडचणीत आणत जाऊ नका. चला काढा. नमा ते मी आपल्या आपला गोव्याचं येस गोव्याचं. येस गोव्याचा ओके हॅलो मामांजी हा बेटा कशी आहेस बेटा? बापरे. मामांजी कसे आहे तुम्ही अरे मी मस्त आहे बेटा. आम्ही पण मजेत आहे मामांजी बरं हाय कुठे तुम्ही आता अरे बेटा मी ते गोव्यामध्ये आलेलो आहे. तिथं आपलं कृषी प्रदर्शन भरेल आहे. तर तिथं आपला ऊस ठेवले आपण कृषी प्रदर्शनामध्ये. अरे काय टरारून ऊस आलेला आहे यावेळी. लय जोरात येऊ अरे 5 पेऱ्याचा ऊस आहे तो. एवढा चागत साखर भरलेला ऊस कोणी पाहिलाय का आजवर? भया तिथं लोक नुसते पागल झालेले ऊस पाहून. हा का आता रशियाच्या 4 पोरी आले आहे त्या आता मागच लागल्या मला. पण तुमचा ऊस एवढा कसा लागला मला म्हणे तुम्ही ऊसाची ती बागायत कशी करायची शिकवा मला ऊसाची पेरणी शिकवा. अरे तिनं मला हॉटेललाच रूम मध्ये घेऊन गेल्या पोरी. आज आल मग त्या धनी शिकायचं म्हणजे त्यांचं लय. ओ धनी यार तू कुठं तिथं ते लाट इज कमिंग ना बाई. रशिया आहे का यो? धनी अरे बोल फोनवर बोलू ना. कोणत्या पोरींना घेऊन फिरताय धनी ठेव फोन. धनी मी वनी बोलते फोन ठेव. अहो धनी एकदा बोला तरी धनी ठेव फोन. सर हे ठेवू फोन म्हणजे इतकं सुंदर आहे म्हणजे तुम्ही ओ माय गॉड क्या बात आहे. सर सर प्लीज काय सांगायचं मग कशाला करायचं एवढं उठता येत नाही तर उठता येत नाही माणसाला एवढं काय एवढं दाखवत नका करणं हे. क्या बात आहे क्या बात आहे सर. हे करायचं. वा सर वा सर कमाल आहे सर क्या बात आहे म्हणजे आज स्टेज धन्य झाला सर हा मंच धन्य झाला. मी म्हणजे उगाच आग्रह केला तुम्ही. म्हणजे आज कळलंय की करत नाही. सुमारिया चौगुले असो वनिता खरात असो कोणी असो तुम्ही महत्वाचे अरे नाही, 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 कळलंय. हे आम्हाला वा, वा. सगळं एकत्रित श्रमाचं फळ आहे असं. चला, चला, लवकर लवकर पटापट आता पुढचं काय संपलाय का कार्यक्रम सत्कार वगैरे होणार नाही आहे नाही का? मी सर जाऊ सर आता? तुमचा महत्वाचा चला, सत्कार पटापट, आहे ओ, या तिकडे मंडळी आपण समीरजींचा सत्कार करणारच आहोत पण त्या अगोदर समीरजींचा सत्कार ज्यांच्या हस्ते होणार आहे असे सचिन गोस्वामी सर यांचा सत्कार मी करू करा ना करा. मी करतो. पण शाजी खांडेकर करत आहेत सत्कार जोरदार टाळ्या. सर ही मानाची शाल थँक्यू. सर हा सुवर्ण श्रीफळ आणि सर यात आमच्या संस्थेच्या ऐपतीप्रमाणे आम्ही देव एम एच चोबा यांची सोन्याचा मुलामा असलेली मूर्ती दिलेली आहे सर वा 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 क्या बात. फोटो सर. स्वीकार करून घ्यावा तू मरणार मी काढते मी काढते मी Yes. काढते. मी पाठवते सर तुम्हाला yes. थँक्यू मॅडम थँक्यू ए हे घे हे घे हे घे कसं? आणि आता ज्या क्षणाची आपण वाट बघतोय तो क्षण आलेला आहे फायनली सचिन गोस्वामी सर आता आपले सगळ्यांचे लाडके समीर चौगुले सर यांचा सत्कार करतील. Yes, yes. मी विनंती करते या समीर चौगुलेजी छोट्याशा टाळ्या, टाळ्या मंडळी, टाळ्या. उद्गार करावा टाळ्या.
दाढी पण करा ना, मग दाढी पण करून घ्या आधी. सर ही मानाची टोपी आहे. समीरजी चौगुले. थोडी छोटी. सर ही मानाची टोपी आहे. ही मानाची टोपी आहे का मास्क आहे हा? हे काय आहे? सर नारळ. हे कुठल्या प्रकारचं श्रीफळ आहे हे? ओ माय गॉड सर, लकी आहेत तुम्ही. याला 3 डोळे आहेत. अरे बापरे, तीन डोळे. तसं नाही आहे सर. मस्त ऐका ना, सत्कार सर. केला. सर, मस्त सत्कार केला. मस्त सर, मस्त सत्कार मला केला. माफ करा, सर. जा घरी. हाय, जेव. क्या बात है, जोरदार ताळ्या. खूप दिवसानंतर गोस्वामी सर आज मंचावर आले आणि न भूतो न भविष्यती असा सरकार सोहळा आज आम्ही अनुभवला. क्या बात, क्या बात, क्या बात. कौतुकाला शब्द नाहीत आज. वा वा, बहारदार. सोनाली ताई काय म्हणशील? अप्रतिम. लोक साखर भरलेला ऊस बघून पागल होत असतील. आम्ही हा सचिनचा परफॉर्मन्स बघून पागल झालेलो आहोत. आउटस्टँडिंग सचिन. थँक्यू. म्हणजे तुला सगळे सचिन सर वगैरे म्हणतात, मी पण म्हणायला पाहिजे. नाही. इतकी तुझी कीर्ती मोठी नाही आहे. रे. पण तू वयाने यंग आहेस, आमच्यातला आहेस. रुपेरी केसांच्या राजकुमाराचं वलय जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. पण तरी आमच्यासाठी तू यंग आहेस. एकच एंट्री घ्यावी वर्षातनं आणि ती अशी तडाखे बंद. म्हणजे गप्प झालोय आम्ही सगळे की काय आम्ही जी धडपड करत असतो, कॅरेक्टर शोधतो, कामं करतो. नवीन मी यावेळेला अशी साडी नेसणार आहे, मी आता ना नथनी घालते याच्यात, मी असं बोलणं, या सगळ्याला तू गप्प केलंयस सगळ्या कलाकारांना. की एक एंट्री घ्यावी इतकी सहज, इतकी आत्मविश्वासपूर्ण आणि इतकी आम्हाला हसवणारी. म्हणजे तू शोभतोस आमच्या या सगळ्यांचा लीडर आहेस हे तू शोभतोस. या मंचाचा रुपेरी केसांचा राजकुमार तूच आहेस. निर्विवादपणे तूच राहशील थँक्यू. पुढच्या 7 पिढ्या. आणि सगळे आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही तुला बघू शकतो आणि हे सगळे तुझ्या बरोबर काम करू शकतात. आउटस्टँडिंग सचिन, फक्त सचिन. विशेष म्हणजे एक एंट्री आणि 10 सुपारी असं पण गणित आहे. अप्रतिम. थँक्यू ताई. सई. अशक्य परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी सरांना तर आज तुमच्यासाठी टाळ्या शिट्ट्या सगळंच वाजावं असं वाटतं. पण त्याआधी हे जरूर सांगेन की किती सुंदर स्पिरिट आहे या टीमचं. म्हणजे आज सरांवरती पण जोक्स होते. तू म्हणजे समिता, मला द काइंड ऑफ पर्सन यू आर, मला इमॅजिन मी करू शकते की तुला कसं दडपण आलं असेल वेगळ्या पद्धतीने. आणि म्हणजे ते अप्रूव्ह करणं, ते करून घेणं, परत अमित फाळकेंनाही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करणं. अमित फाळकेंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण त्यांच्यावरती रेग्युलरली पंचेस असतात, पण त्यांचंही स्पिरिट खूपच अप्रतिम आहे. सर एवढंच सांगेन की तुमच्यासारखा दिग्दर्शक सगळ्यांना मिळो. म्हणजे आणि सगळ्यात अमेझिंग गोष्ट काय आहे सर, की तुम्ही असे उभे राहिलाय तो आमच्यासमोर. म्हणजे तुम्हाला आम्ही काय कमेंट देणार, आम्ही काय, पण तुम्ही विद्यार्थ्यासारखे असे उभे आहात तिथे, हे फार अमेझिंग आहे. मला हलकीशी भीती पण वाटली, कारण तुम्ही आता आलाय म्हणजे आता 1 वर्ष थांबायला होणार परत. म्हणजे आमचं मामांजींचं स्वप्न कधी पूर्ण होतंय माहीत नाही, पण तुम्ही यावत म्हणून मी तुमची ही एनर्जी आहे ती एनर्जी ग्रहण करायला मला तिथे येण्याशिवाय राहवत नाही. अजून एक बोलायचंय की आजपर्यंत सरांना फक्त ऐकलं होतं मामनजी म्हणून, आज बघताही आलं, ह्याचा विशेष वेगळा आनंद आहे. सर येत जाओ मधनं मधनं, मजा येते. धमाल धमाल. गणेश सर, तुम्हाला कसा वाटला हा आमचा परफॉर्मन्स? खूपच छान. मी डान्स करतो पूर्ण दिवस आणि त्याच्यानंतर एवढं थकतो ना, त्याच्यानंतर जेव्हा मी घरी जातो रात्री 10-11 वाजता आणि मी खास करून सोनी लाईव्हवर जाऊन ह्याचे एपिसोड बघतो आणि
ती माझी ताकद असते फ्रेशनेस. क्या एवढं चांगलं वाटतं हा शो. सईला फोन केला मी खास या गोष्टीसाठी की मला यायचं आहे इथे. मग फिल्मचं प्रमोशन आलं, अंकुश पिक्चरचे गाणे केले आम्ही, गुले साहेबांचा मुलगा, तर मला इथे यायचंच आहे कसं बी करून. आणि खूप धन्यवाद सगळ्यांचं, इथे जेवढे लोक आहेत ना, खूपच. सचिनजी, तुम्ही, सचिन मोठेजी आणि ते हे सगळ्यांचा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही, पूर्ण वर्ल्डला तुम्ही एक ताकद देता. हसवून टायमिंग आहे ते सगळं, म्हणजे हे असंच चाललं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. That's so Thank you. cute. That's so sweet. Thank you, Ganeshi. And thank you so much, team. सर तुम्ही कमाल आहात, धमाल आहात. प्राजक्ता, एक मी डान्स स्टेप, माझा हुक स्टेप ह्या महाराष्ट्राची जत्रेची जी ट्यून आहे त्यांच्यावर सगळ्यांबरोबर करायला. अरे सर, सिम्पल स्टेप आहे. येस प्लीज सर, सांगा. येऊ? येस, हो ना,